नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। आरोग्य, शिक्षण, मूलभूत व पायाभूत सुविधा यामधील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पालकमंत्र्यांचे जिल्हा नियोजन बैठकीत सूचना। वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे संपन्न झाली। दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास मंजुरी देण्यात आली। जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी घटक कार्यक्रम, सर्वसाधारण व विशेष घटक योजना सन 2024-25 च्या अंतिम सुधारित तरतुदीस मान्यता देण्यात आली। सन 2024 ते 25 अंतर्गत माहे-जून 2025 अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला। सन 2025-26 अंतर्गत अनुक्रमे ₹410.13 कोटी, ₹375 कोटी, ₹14 कोटी असा एकूण ₹799.43 कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे। सदर निधी प्रत्येक तालुक्यातील लोकसंख्या, तालुक्यातील प्रमुख समस्या आणि कामाची गरज व निकड लक्षात घेता सर्व तालुक्यांना समन्वय पद्धतीने आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत व पायाभूत सुविधा यामधील कामे प्राधान्याने करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले। या बैठकीला खासदार सुरेश म्हात्रे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेंद्र गावित, दौलत दरोडा, शांताराम मोरे, विलास तरे, विनोद निकोळे, हरिचंद्र भोये, स्नेहा दुबे पंडित, राजन नाईक तसेच जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जवार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे व जिल्हास्तरीय सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।